गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा आणि अंगणवाडी मुख्य सेविका, ज्याला आपण परिवीक्षिका बोलतोय, भरती 2026 संदर्भात जी अपडेट आहे, परीक्षा कधी होणार आहे, कोण घेणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, त्यासोबतच या दोन्ही परीक्षेची एकत्रित तयारी करता येते का, किंवा या परीक्षेचा अभ्यासक्रम सारखाच आहे का, तर तो व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच आपल्याला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा। त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेकरिता आयसीडीएस पोषण अभियानासहित बॅच सुरू करण्यात आलेली आहे। बेसिक पासून सर्व लेक्चर सुरू झालेले आहेत। यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, आयसीडीएस, पोषण अभियान आणि संगणक हे सगळे विषय शिकवले जाणार आहेत। यामध्ये पर्सनल गायडन्स, परीक्षा पॅटर्न नुसार अप्रोच, दर 15 दिवसामध्ये 2 झूम मीटिंग, त्यानंतर सर्व विषयाच्या नोट्स, ही मेंटरशिप आहे। रेग्युलर वरती 2000 रुपये ऑफर चालू आहे। तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता 8329588625 हा नंबर आहे अकॅडमीचा। या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे। ओके, तर आपला जास्त वेळ न घेता आपण पुढे बघणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे सरळ सेवा, म्हणजे ज्यांची पदवी उत्तीर्ण आहे किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता, त्या महिलांकरिता, आणि परिवीक्षिका म्हणजे अंतर्गत मध्ये शहरी आणि ग्रामीण दोन्ही सुद्धा आलेले आहेत। ओके, आता मग यांचं क्वालिफिकेशन काय आहे तर शैक्षणिक पात्रता 12वी आणि त्यांचा सेवेचा कालावधी 10 वर्ष झालेला पाहिजे। अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष, मदतनीस म्हणून नाही, मदतनीसना सरळ सेवेची परीक्षा देता येते। ओके, तर सरळ सेवेमध्ये वयोमर्यादा 18 ते 38 आहे ओपन, आणि कॅटेगरी 18 ते 43, आणि इकडे 50 वर्ष वयोमर्यादा आहे अंतर्गतला। 50 आत जे आहेत त्या सर्वांना भरता येणार आहे। आणि यांची शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण, कोणती, आर्ट, कॉमर्स, सायन्स। आता जाहिरात कधी येणार आहे तर ही सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी 2026 मी लिहिलेलं आहे, 2020 नाही। ओके, 26 आहे। बरेच कमेंट केले 2020 आहे का, तर जाहिरात कधी येणार आहे तर आचारसंहिता संपल्यानंतर, हे सगळ्या निवडणुका पार पडल्यानंतर फेब्रुवारी मार्च मध्ये। ओके, दरवर्षी जाहिराती येतातच, तर आपण एक अंदाज सांगितलेला आहे, फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे। परीक्षा ही एमपीएससी मार्फत, जे अपडेट आलेला आहे तो तुम्हाला सांगितले की जिल्हा परिषद आणि महानगरपालिका सोडून सर्व परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार आहेत, ऑफलाईन होणार आहेत आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे। तर यामधला अभ्यासक्रमामध्ये फरक काय आहे, सगळा अभ्यासक्रम सारखाच आहे सरळ सेवा आणि अंतर्गत। सरळ सेवेमध्ये बघा फक्त मराठी 10 मार्काला आहे आणि अंतर्गत 20 मार्काला आहे। अंतर्गत मध्ये 20 मार्क आहेत, म्हणजे 20 प्रश्न 40 गुण, आणि सरळ सेवेमध्ये 10 प्रश्न 20 गुण। आणि इकडे अंतर्गत मध्ये संगणक हा विषय नाही, हा 10 प्रश्न कमी केलेत आणि 10 प्रश्न इकडे वाढवले, मग सरळ सेवेला संगणक। आता बघा मराठी 10, इंग्लिश 10 प्रश्न, सामान्य ज्ञान 20 प्रश्न, यामध्ये इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान यांचा समावेश। त्यानंतर गणित आणि बौद्धिक चाचणी दोन्हीकडे सेमच, परंतु बौद्धिक चाचणीवरती जास्त भर, म्हणजे 20 प्रश्न आहे तर 17-18 प्रश्न बुद्धिमत्तेचे आणि 3-4 प्रश्न फक्त गणिताचे विचारले जातात। म्हणजे आतापर्यंत आपण पेपरचं जर अनालिसिस बघितलं तर केलं तर तुम्ही सुद्धा करा आवर्जून। त्यानंतर आयसीडीएस, आता आयसीडीएस मध्ये कोणकोणते विषय आहेत, अंगणवाडी इतिहास, कार्य, त्यानंतर महिला बालविकास संदर्भ, महिला आणि बालकांचे कायदे धोरणे, त्यांच्या संदर्भात राबवण्यात येणाऱ्या केंद्र आणि राज्य स्तरावरच्या विविध प्रकारच्या योजना, त्यानंतर लसीकरण मोहीम असतील, त्यानंतर पोषण अभियान असतील। ओके, हे सगळं, आणि कायद्यामध्ये मग हुंडाबंदी अधिनियम असेल 1961, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 चा आहे, त्यानंतर SC/ST ऍक्ट आहे, अॅट्रॉसिटी ऍक्ट बोलतोय आपण त्याला, त्यानंतर RTS आहे, माहिती अधिकार किंवा महाराष्ट्र मूलभूत सेवा हक्क अधिनियम 2015 चा। हे जे काही कायदे आहेत हे सुद्धा तुम्हाला अभ्यासाकरिता असणार आहे। मग आणि सगळ्यात महत्वाचं आहे पोषण अभियानामध्ये महिला आणि बालकांविषयी, म्हणजे त्यांना बेसिक पासून त्यांना किती कॅलरीज लागतात, परत आपल्या महाराष्ट्रामध्ये कुपोषणाचं प्रमाण कुठं आहे, त्याच्यावरती उपाययोजना काय कराव्या लागणार आहेत, कुठं आहे, कोणत्या प्रकार, म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत। ओके, त्या पर्टिक्युलर भाग, मग आता अमरावती मधला धारणी भाग असेल किंवा गडचिरोली मधील जे तालुके आहेत, ऐरी वगैरे, त्या संदर्भातली माहिती, तिथे कोणत्या प्रकारची, कोणत्या प्रवर्गातील लोक राहतात, त्यांच्यासाठी कोण कार्य करते,
हे सर्व डिटेलमध्ये म्हणजे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. जसं की अभय कोल्हे आणि मॅडम, मग त्यांचं विचारलेलं आहे की कोणत्या भागामध्ये कार्य करतात, कोणासाठी करतात, कोणत्या जातीमधील लोकांकरिता कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे, तर गोंड जमातीतील असतील, कोरकू जमातीमधील असतील, हे डिटेलमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर संगणकामध्ये सुद्धा सोपं आहे, एवढं काही संगणकाचे म्हणजे इतिहास थोडं 1-2 प्रश्न, त्यानंतर संगणकाचे प्रकार असतील, त्यानंतर त्यांच्या पिढ्या, पहिली पिढी दुसरी, ते तुम्ही आता अभ्यासलेच असेल, आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कोणते आहेत ते आपल्याला माहिती, म्हणजे खूप डीप मध्ये विचारत नाहीत. आणि कोणते ऍप म्हणजे लॉन्च करण्यात आलेले आहेत सध्या, त्या संदर्भात प्रश्न चालू घडामोडीशी निगडीत असतात. म्हणजे कोणताही विषय, आता या ठिकाणी इंग्लिश आणि मराठी सोडला, ओके, इंग्लिश आणि मराठी जर सोडला तर सगळे, आणि गणित आणि बुद्धिमत्ता, बाकी सामान्य ज्ञानमधील 5-6 विषय, आयसीडीएस, क्वेश्चन अभियान आणि कम्प्युटर, ह्या सगळ्या विषयामध्ये करंट रिलेटेड प्रश्न 2-2, 3-3 विचारले जातात. मग आपल्याला पेपर वाचन सुद्धा करावं लागणार आहे डेली. जर पेपर वाचत नसाल, वेळ नसेल, तर तुम्ही मॅगझिन तरी दर महिन्याचं वाचणं गरजेचं आहे. हा तुमचा पेपर 100 प्रश्न 200 गुणांचा असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग सरळ शिवला आहे. ज्यावेळेस अंतर्गतची जाहिरात येईल त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला नमूद केलेलं असेल, त्यावेळेस मी सांगेल, मग आता सांगणार नाही आहे किंवा नाही. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सध्या अंगणवाडी सुपरवायझर, सरळ सेवा, आयसीडीएस आणि संगणक विषय असेल, आणि अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांकरिता आयसीडीएस व पोषण विषय असेल, लाईव्ह बॅचेस स्टार्ट झालेले आहेत, ऑनलाईन आहेत, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. ही बॅच सुरू आहे, ऑफर आहे 2000 रुपयामध्ये 1 इयर. तर नंबर दिलेला आहे, परत एकदा मी नंबर बोर्डवरती लिहितोय, 83 29 588 625 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे. ओके, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. थँक्यू.